क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक प्रेक्षक झाडाच्या खाली बसलेले आहेत. अनेक प्रेक्षक संध्याकाळी गर्दी करतील. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई MTC या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत. त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचाही नगरसेवक चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये या अंतिम दिवसामध्ये आम्ही स्वागत करतोय. आयोजक आहे जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेगार. आमचे आधारस्तंभ ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे असे वरुण शेठ पाटील विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. त्यांच्याच नावाने त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण बघतोय आणि त्यांच्या स्मरणार्थ 3 ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि राजेश पंढरीनाथ पाटील यांनी या ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर असे ट्रॉफी स्वर्गीय अजय रामा केणे यांच्या स्मरणार्थ कुमार महेश अर्जुन केणे याचकडून. 2 कूलर आम्हाला वडवलीचे मनोहर पाटील यांनी दिले आहेत. 1 कूलर आम्हाला सुनील मामांनी दिले. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल पिंटू शेठ पाटील सापाड यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर एसएचा ब्रँड आपण ती बॅट बघतोय. सोपान तिस्कर यांनी ती बॅट आपल्याला दिलेली आहे. जागृती स्पोर्ट्सकडनंही स्पोर्ट्स शूज आपल्याला आलेले आहेत. पहिलाच बॉल, समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, धावचेची संधी होती पण थ्रो वेगाने आला नाही. या दरम्यान डॉट बॉल. या मैदानाच्या बाबतीत अनेक जण चर्चा करतायत. शॉर्ट मैदान आहे, मागे डिक्लेअर झोन आहे, त्यानुसार अनेक जण रणनीती आखण्याचा प्रयत्न जरूर करतील. पण बघूया कित्येकांची रणनीती खरं तर ती सक्सेस होईल, कित्येकांना अपयशही येऊ शकतं. शेवटी मैदानावरचं परफॉर्मन्स फार महत्त्वाचं. ऑन पेपर संघ किती ताकदवर आहे ते महत्त्वाचं नाही, ऑन ग्राउंड तुम्ही कशी कामगिरी करता हे अधिक महत्त्वाचं असतं. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतोय स्वयं पाटील. समोर गॅप मधून पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू निघालाय सीमा रेषेच्या दिशेने. हा पहिला चौकार आलेला आहे फलंदाज नितेशच्या बॅटमधून. चांगला फटका होता, पंच केलं होतं, मिड ऑफच्या मधून काढलं होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हते, लॉंग ऑफ आहे. एक काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. हो, चांगला चेंडू. या दरम्यान क्लीन बोल्ड. काय कमबॅक आहे बघा मैदानावरती. स्वयंचा चौका ठोकला होता आणि त्यानंतरचा पलटवार. नितेश पाटील क्लीन बोल्ड. काय डिलिव्हरी होते बघा, ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं. 2 पायाच्या मधून चेंडू जाऊन होती धडकलाय. सुपर कमबॅक. चौकाराचं प्रत्युत्तर या क्लीन बोल्डने दिलेले आहे स्वयंने. ही फार मोठी विकेट आहे. नितेश बाद झालाय चौकारानंतर ही विकेट आलेली आहे आणि कुठेतरी ते कमबॅक आपण बघितलं. गोलंदाज स्वयं पाटील एक अष्टपैलू खेळाडू. साहिल 2 साहिल आहेत. एक साहिल पाटील आहे, एक साहिल भोईर आहेत. न्यू बॅटर केतन मैदानावरती येतोय. लवकर यावं लागलं पहिल्याच ओव्हरमध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. एक पार्टनरशिप होणं फार गरजेचं असतं खरं तर. ते चेसिंग असो किंवा प्रथम बॅटिंग. बघूया केतन, जबाबदारी फार मोठी आहे कारण नितेश परतलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पार. चौकार. डीजे म्हणतात की डाळ भात. आज रविवार आहे, आज डाळ भात कोण खाईल? आज खाणारे खातात खरं तर. आमचे रोशन फराड गळ्यात माळ आहे, त्यांना डाळ भात रोज दिला तरी खावा लागेल. धावसंख्या दाखल करते 8. 2 चौकार आलेत. एक चौकार नितेशच्या बॅटमधून. ओहो, फक्त चीप केलाय.
कव्हरच्या दिशेने फिल्डर धावत आहेत. लॉंग चेस, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, सलग येणारा केतन पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. रिलीवर नसलं की मग रोशनला बऱ्याचदा आम्ही रोशनच नाही की कित्येक ऑपरेटर आहेत त्यांना तिथेच जेवण आणावं लागतं. तिथेच बसल्या बसल्या एका हाताने तो घास खावा लागतो आणि दुसऱ्या हाताने काम करावं लागतं. कारण रिलीवर नसतात. कॅमेरामॅनलाही रिलीवर कधी कधी नसतो, त्याचेही खाण्याचे कधी कधी वांदे होतात. पण कॉमेंटेटर स्कोररलाही कॉमेंटेटरला असतात, 2 तर असतातच असतात. त्यामुळे एकाचा टर्न संपला की दुसरा जाऊन जेवू शकतो. अंपायरचे कधी कधी वांदे होतं. 2 अंपायर असले की मग कमिटीचा एखादा अंपायर येतो, पण 3 अंपायर असल्यामुळे ते बदल करावे लागतात. तर पहिलं षटक, धावा 13 धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर सागर त्या ठिकाणी येत आहेत. काहीतरी चर्चा होते. विशाल पवार का तर कल्याणमध्येच काम करतायत, KDMCमध्ये आहेत आणि त्याचमुळे आपण बघतायत की इथे त्यांना येणं सोपं झालं. आणि अनेकदा आम्ही सुभाष मैदानावरती त्याला बघितलेलं आहे. 2001ला करिअरची सुरुवात केली. आज बघता बघता 25 वर्ष टीममध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला त्याचा जोडीदार 2008मध्ये टीममध्ये, दोघांमध्ये 7-8 वर्षाचा डिफरन्स आहे. पण दोघांनी ओपनिंग कशी करावी याचं उत्तम उदाहरण आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सादर केलं. अनेक आदर्श खेळ दोघांनी सादर केलेले आहेत. आज नितेश परतला, पण केतनने जबाबदारी घेतली. खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला 3 प्रमुख फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. आज सिनियर आहेत आणि बघा आल्या आल्या कॉपी बुक स्टाईलमध्ये हा सुसंस्कृत फटका, 4 धावा. चौकाराचं अकाउंट ओपन केले नितेशने, त्यानंतर केतनने. आता स्ट्राईकवरती आला बऱ्याच वेळानंतर विशाल. पुढे आले, समोर खेळत आहेत, मिड ऑफला फिल्डर ॲक्शनमध्ये येत आहेत. चांगला थ्रो होता, पण एकदा पूर्ण फिटनेस आजही चांगला आहे विशालचा. आपण बघतायत एक पार्टनरशिप फार अपेक्षित आहे. आज सिनियर अजयच्या येण्याने टीममध्ये एक वेगळी बळकटी टीमला प्राप्त झाली आहे. बॅटिंग बॉलिंगचा ऑप्शन आहे. थोडेसे दुखापतग्रस्त होते, पायाला क्रॅम्प आला होता, त्यातून सावरायला थोडा वेळ लागला आणि अजय पुन्हा एकदा कमबॅक करतोय. अजय पाटील म्हटले की अनेक जणांना तो वर्ल्ड कप आठवतो, त्याचे ते गोल्डन षटकार. तो क्षण आज यूट्यूबला तुम्ही बघू शकाल. आज सिनियर आहेत, ज्युनियर मात्र सध्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत आहेत. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय, देण्यास भाग पडलं. गुडलेतवरनं थोडा आतही आला, तो उसळला होता. सागरकडे ती क्षमता, व्हेरिएशन आहे सागरकडे. सागर चांगला गोलंदाज आहे. जरी चौकार आला त्यानंतर 2 सिंगल आपण बघितले. धावसंख्या धावफलकावरती 19. मी आधीच म्हटलं की पिसवली संघाला कोणीही सहजतेने घेणार नाही. अनेक संघांशी आम्ही चर्चा केली, ते म्हणाले की पिसवलीच काय, तर कुठल्याही टीमला कधी क्रिकेटमध्ये तुम्ही कमी लेखू नका. क्रिकेट हा खेळ खूपच खास आहे. पावलोपावली रोमांचकारी भास आहे. संघ लहान असो किंवा मोठा, प्रत्येकाला विजयाचीच आस आहे. ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग काय जबरदस्त बघा. मिड ऑफला स्वयं होते, गुड फिल्डिंग. स्वयंने यंदा काही इनिंग जबरदस्त साकारले. त्याची ते इनिंग
उंबारलीच्या मैदानामध्ये 6 बॉल 27 की 28 ची गरज असताना त्याने मारलेला गोल्डन षटकार 22 च्या अगेन्स्ट. ओहो स्टान्स बदललाय आणि त्या ठिकाणी बघा काय घडतंय. इथून सिंगल येईल ही चर्चा सुरू होती. खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर मगासपासून की मागे डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे समोर जितकं जास्त खेळता येईल. पण सगळेच चेंडू समोर खेळता येतील का? काही चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ असतात, त्यांना समोर खेळणं इतकं सोपं काम नसतं. आणि अग्निशमन दलाची गाडी वेगाने निघाली कुठेतरी, बहुतेक आग लागलेली आहे. ओहो पुढे आले अगदी सरळ, धनुष्यातून जसा निघतो बाण, बंदुकीतून जशी निघते गोळी, अगदी तसा सरळ गेला चेंडू, सीमापारा षटकार. पाणी घेऊन जा. तर पाणी आताच काय ड्रिंक्स ब्रेक करून घ्या, नंतर पुन्हा पुन्हा नको जायला, वेळ जास्त नको. कारण बघा ऊन वाढत चालले. आज आम्ही बऱ्याचशा बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांना बघितलं की त्यांनी पाणी लगेच मागितलं, कारण की उन्हाचा तडाखा जाणवतोय. आपल्या शरीरात 70% हे पाणी असतं आणि त्यात दमछाक झाली, घामा वाटते, ते पाणी कुठेतरी कमी झालं तर ती ऊर्जा कमी होते, आपल्याला कुठेतरी ती तहान लागते, गळा कोरडा होतो. आणि त्यामुळे पाणी हे फार गरजेचं आहे. जल आहे तो जीवन आहे, जीवन खरं तर या पाण्यावरती अवलंबून आहे. सजीव सृष्टी जी आहे या धरतीवरती, त्याला पाण्याची गरज असते. दरम्यान तर सुनील मामांचा आपण करूया सन्मान. या मामा आगमन झालेले आणि त्यांनी आपल्याला कूलर दिलाय. रगरगत्या उन्हामध्ये कूलर सगळ्यांसाठी गारवा निर्माण करू शकतो. आणि नक्कीच मगाशी आपण उल्लेख केला, एक लेजंड प्लेयर चंद्रकांत शिंदे अर्थात चंद्रा सर, डेडिकेशन राहुल इलेव्हनसाठी या संघनायकाचं प्रचंड राहिलं. त्यांनी मेसेज केलं आहे विजयदादांना, फार जुने संबंध आहेत चंद्रकांत शिंदे अर्थात चंद्रा सर. त्यांनी मेसेज केलं आहे की आज मी येऊ शकलो नाही. आणि बघा दादा सांगतात त्यांनी व्हॉइस मेसेज पाठवलेला आहे, तो ऐकवा तुम्ही. शिंदे चंद्रा, राहुल 11 मुंबई संघाचा कर्णधार, राहुल 11 परळ मुंबई संघाचा कर्णधार. मला विजयने सिद्धूंनी निमंत्रित केलं होतं, पण माझं प्रमोशन झालंय आणि मी विजेची चोरी पकडतो. तर आमची आज स्पेशल रेड असल्यामुळे मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. क्या बात आहे. चंद्रा सरांचा व्हॉइस मेसेज, प्रमोशन झालं आहे, विजेची चोरी पकडतोय मी. आणि तर धावा एकूण 26 आहेत. विजेची चोरी रेड टाकतायत ते सांगतायत, त्यांनी व्हॉइस रेकॉर्ड पाठवलं आहे. तर डिपार्टमेंट बहुतेक MSCBमध्ये आहेत. त्यामुळे आपण मॅचच्या दिशेने स्वयं पुन्हा एकदा तयार झाला आहे. पॉवर प्ले नंतर पहिल्या ओव्हरमध्ये धावा 13 आल्या होत्या स्वयंच्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 सागरने खर्च केल्यात. स्वयंने एक महत्त्वाची विकेट नेत्याची प्राप्त केली होती, तो स्वयं स्ट्रायकिंग एंडला केतन. हो हवे झेलची शक्यता, पॉईंटचा क्षेत्ररक्षक सोपा झेल स्वीकारतोय पवन. आणि दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती केतनच्या रूपाने जय हनुमान क्रिकेट संघ निळजेला. बॅट्समन रेडी ठेवा, पुढचा लगेचच. तर चांगलं कमबॅक स्वयंचं, स्वयंने एक विकेट महत्त्वाची आधी प्राप्त केली ती पहिल्या ओव्हरमध्ये. इथे आल्यानंतर मात्र स्वयं पहिल्याच बॉलवरती केतनला बाद करतोय. शॉर्ट पॉईंटला झेल पवनने टिपला. विनीत न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. निळजे संघ खेळतोय, बबन रसाळ असतील, त्याचबरोबर गिरधर पाटील, आमचे विजय पाटील, देवानंद पाटील, श्रीराम पाटील, त्याचबरोबर सीताराम पाटील, विलास पाटील, सगळेजण मॅच बघत असतील. आणि चित्यानेही शुभेच्छा दिल्यात निळजेच्या रामनाथ यांनी. दुसऱ्या बाजूला सुनील भोईरे मॅच बघत असतील, पिस्तोली संघाची कोमल हिरवाले, ही सगळी मंडळी या टीम आपापल्या टीमला सपोर्ट करतात. अनेकदा आपण हे दृश्य बघितलेले आहे, कारण या सिनियर्सला बघून तर हे सगळे ज्युनियर्स मैदानावरती आले, त्यांनी तिथून ती
सुरुवात केली आपल्या करिअरची. आणि बघा वाडेकरचा चिता देखील आलाय केतन. क्या बात आहे. प्रिन्स ऑफ वाडेकर भूषण आलाय. प्रशांत हसतोय. केतन आणि प्रशांत एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. वळूया मॅचकडे. विनीत त्या ठिकाणी तयार. ओ खूप बाहेर होता ऑफस्टमच्या वाईट बॉलचा इशारा. आणि कपिल पाटील जेवणाचा आनंद घेतात भोजनाचा. कपिलवरती सर्वांचं लक्ष आहे. आणि बघा भावेश पाटील तब्बल 2 ओव्हर जेवले. म्हणजे जवळजवळ 10-12 मिनिटांनी जेवून आलेले आहेत. काही जण अख्खं इनिंग जेवतात. प्रत्येकाचा आपला आपला कोटा आहे. लॉफ्ट केला विनीतने चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला फील्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक रोहित होते डीपमध्ये. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती म्हणजे 27. षटक तिसरं प्रगतीपथावरती. स्वयं चांगलं कमबॅक झालं स्वयंचं. 28 धावा झाल्या. 28. व्यवस्थित सांगा भाई. डगआउट बाजूलाच आहे. 1-2 धावा कमी केल्या. काही ठिकाणी आम्ही बघितलं एकदा स्कोररने 4 रन कमी केल्या होत्या. एखाद रन इकडे तिकडे होऊ शकते पण ती आपण चुकीची दुरुस्ती करतो. आता जेवून आले थोडीशी सुस्ती असते ना. ते एक धाव ॲड करायची राहिली. बघूया स्ट्राईकला विशाल. ओ या फटक्याला इथे फक्त एका धावेचं महत्त्व आहे. हा गेला थेट नाल्यामध्ये. आता वाद कुठे जाईल माहिती नाही. दुसरा बॉल द्या. आहे आमच्या अंपायरला माहिती आहे की बॉल जाणारच आहे. आम्ही एक बॉल ठेवावा लागेल. त्या बाजूला गेलाय की आतमध्ये पडलाय माहिती नाही. तर एक धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. पहिल्या फेरीतीला 4था सामना. आजच्या दिवसातीला 5वा सामना. फुल टॉस स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर येत आहेत. रोहित डीपमधून फार वेगाने. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे पण थ्रो वाईड आहे. या 2 धावा विशालला 2 धावा निळजे टीमला. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले ते 31च्या घरात. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो मात्र थोडासा खराब आला. सिंगल डबल्सने लक्ष एक मोठं सेट करण्याचा प्रयत्न आहे. मगाशी आपण काही फटके आकर्षक बघितले. नितेशच्या बॅटमधून एक पंच फटका बघितला आणि त्यातून चौकारही मिळाला होता. केतनने काही स्ट्रोक जबरदस्त दाखवले. पूलचा फटका त्यानंतर लॉफ्टेड ड्राईव्ह आपण बघितला कव्हरच्या दिशेने. लेग बायचा इशारा विनीतला पाठवले. हे सगळे यंगस्टर त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. टॅलेंट आहे गुणवत्ता जरूर आहे पण ती मैदानावरती सिद्ध करावी लागेल. बऱ्याचदा काय होतं की टॅलेंट असतं. अनेक जण घरामध्ये आपली कला सादर करत असतात. फक्त क्रिकेटबद्दल नाही म्हणत पण कधी कधी ती सर्वांसमोर सादर करायची असली की कुठेतरी काही जणांना तो संकोच वाटतो. एवढी मोठी टीम आणि सपोर्ट तर आहे सिनियरचा. हो ड्राईव्ह करतायत पॉईंटला. तिथे थोडंसं फंबल पण नाही. केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे ती म्हणजे 33. आणि तिसऱ्या षटकात आपण बघतायत षटक संपलेलं आहे. स्वयं पाटीलचं षटक किती धावांचं राहिलं आम्हाला सांगतील कारण 26-7च रन आले त्या ओव्हरमध्ये. केवळ 7 धावा आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 होत्या. 13ची सरासरी आपण बघितली. स्वयंने 2 षटकं हाताळली. त्याने 20 धावा दिल्या. 1 विकेट त्याने प्राप्त केली. 2 विकेट प्राप्त केल्यात कारण 1 विकेट ती होती आपण बघितलं नितेशची. 1 विकेट त्याने प्राप्त केली केतनची. आणि एकूण धावा आपण बघितलं त्याने खर्च केल्यात 19 आपण म्हणूया कारण की 1 लेग बायची धाव होती. इकॉनॉमी त्याचा 9.5चा राहिला आहे. चांगली बॉलिंग केली स्वयं पाटीलने पण पुढचे 2 षटकं बघूया कितीपर्यंत रोखतायत निळजेला. कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा साहिल भोईरचा इरादा होता. त्यासाठी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बघा फिल्डिंगची रचना कशी आहे वॅगन व्हीलच्या माध्यमातून आम्हाला स्क्रीनमध्ये दाखवतात रोशन फराड. रोशनचं हेच कौशल्य हीच मेहनत आम्हाला नेहमी आवडत असते कारण फार कमी ऑपरेटर आम्हाला वॅगन व्हील दाखवतात. वॅगन व्हीलच्या माध्यमातून तुम्हाला फलंदाजाची बॅटिंग कुठे आलेले षटकार आणि हे बघा फील्ड प्लेसमेंट तुम्हाला दाखवतात. कशा पद्धतीने ही रचना आहे फिल्डिंगची. करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात पण प्रत्येकजण ते करतोच असं नाही. उंच गेलाय. बघूया फिल्डर चेंडूच्या खाली. झेलची शक्यता. फलंदाज बाद. विनीत चकळेचा अंत. मैदानावरती 3रा धक्का निळजे संघाला.
न्यू बॅटर दिशांक मैदानामध्ये दाखल झालाय. विनीत बाद झाला. विनीतकडनं प्रयत्न झाला होता मोठ्या फटक्याचा, पण या मैदानावरची ती सीमारेषा सगळ्यात लांब आहे. तिथे अनेक फलंदाजांनी प्रयत्न केला ती सीमारेषा क्लिअर करण्याचा, पण फार कमी फलंदाजांना ते यश आलं आहे. कारण ती सीमारेषा आपण बघतायत मिडविकेटची फार लांब आहे. हो, अप्पर कट करतायत. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल आणि या दरम्यान आपण बघतायत चेंडू अडवता आला नाही स्वप्नीलला. आणि निलजेची जी प्लेइंग लिस्ट आमच्या ओमसा MTCकडे आहे ती 18 जणांची आहे. म्हणजे 18 खेळाडू या टीममध्ये आहेत. सगळेच प्रत्येक मॅचमध्ये असतात असं नाही. काही जणांना कामं असतात, काही जण क्रिकेटपासून दूरही झाले आहेत, काही जण शक्य आहे ते येत असतात मैदानावरती आपण बघतायत. त्या दरम्यान सिंगलने धावसंख्या धावपलकावरती 34. सुजित बॉलिंग मार्कवर आहे. पुन्हा एकदा सुजित दिशांकसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतले, नकार दिल्या विशालने, कारण की त्याला धोका निर्माण होऊ शकला असता. डेंजर एंडला त्याला धावावं लागलं असतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. विशालला इथून मात्र गेअर बदलावे लागते. विशालने एक षटकार एक चौकार ठोकलेला आहे या इनिंगमध्ये. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण एकूण 35 धावा झाल्यात. फिल्डिंगमध्ये बदल जरूर केला जाईल, कारण की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने ती कसरत तारेवरची करावी लागते फिल्डिंग साईडला. बघूया विशाल. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनही या डावातील. सुजित उंच गेलाय, फटका फसलाय. फिल्डर खूप मागे आहे. जेलपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. या 2 धावा दरम्यान येत आहेत. आता षटकाराच्या शोधात आहेत, पण टायमिंग झालं नाही हवं तसं, आणि त्यामुळे आपण बघतायत की हा चेंडू वर गेला आणि वॅकेंट एरियामध्ये पडला. नशीब बलवत्तर होतं. आणखीन थोडासा पुढे गेला असता फिल्डरला ती संधी झाली असती, पण तसं काही घडलं नाही. 2 धावा मिळतील विशालला, 2 धावा निळ्याच्या टीमला. धावसंख्या धावपलकावरती 37. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट गमावली आतापर्यंत. सुजित तयार. 2 टू गो. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. फुल टॉस यॉर्क करून घेतले स्वतःला. क्लीन बॉल. विशालही जाईल डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर सिनियर अजय मैदानावरती येत आहे. 80 क्रमांकाची जर्सी. दुखापतीनंतर थोडासा लेट कमबॅक झालेला आहे, पण बघूया अजय आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये या सत्राच्या कशी बॅटिंग करतोय. क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो. पण बघूया या ओव्हरमध्ये 4च धावा आल्या. 2 विकेट सुजितच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. खूप चांगली बॉलिंग मागच्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 होत्या, पण नंतर स्वयंने 7 धावा दिल्या आणि सुजितने आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये केवळ 4 धावा दिलेल्या आहेत. लॉफ्ट केलाय आणि पण फिल्डर होते तिथे. आज झेल टिपलाय आणि अशा प्रकारे अजय बाद होत आहेत मैदानावरती. आणखीन एक धक्का. या दरम्यान दिलीप ठोंबरे पितांबर यांचं आगमन झाले. दिलीप पितांबरे साहेबांचं आगमन झाले. स्वागत आहे दिलीप दादा आपलं. मोस्ट वेलकम. आणि अशा प्रकारे षटक. 3 विकेट या ओव्हरमध्ये आल्या, पण 4च धावा आल्यात. काय कमबॅक आहे पिसवली संघाचं बघा. असं कमबॅक खरं तर कौतुकास्पद आहे, कारण समोर एक ताकदवर संघ, युनिफॉर्म संघ, आणि या संघाला मात्र इथून रोखलेले. 4 ओव्हरमध्ये धावपलकावरती 37 आपण बघतायत, पण 37 ही धावसंख्या ही काही कमी नाही आहे या मैदानावरती. कारण
त्यानंतर नारायण भोईर स्मृती चषक आपण बघितली. तर वाडेकरचे आदरणीय महेंद्र पाटील यांचं आगमन झाले. स्वागत आहे दादा या व्यासपीठावरती आसन असावा. या दरम्यान एक धाव. बॉक्स क्रिकेटचा आपण विचार केला तर वाडेकरमध्ये भरपूर असे खेळाडू आहेत जे बॉक्स सर्कल क्रिकेट खेळत असतात. त्यामध्ये अतुलचं नाव आपण आधी घेतो. प्रणीतही त्यामध्ये खेळताना आपण बघतोय. केतन, नीरज देखील बॉक्स क्रिकेट चांगलं खेळतात. आणि भवानी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत अतुल भोईर. हा चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑनवर फिल्डर येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय साहिलचं. पण 2 धावा तितक्याच वेगाने आणि या ओव्हरमध्ये जितक्या जास्त धावा येतील, सिंगल्स येऊ दे डबल्स येऊ दे, पण धावा इथे येणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावर एकूण झाले 40. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं काय जबरदस्त फाईट केली होती बेतवडेवरच्या अगेन्स्ट वसारने. 38 धावांसाठी संघर्ष करावा लागला बेतवडे संघाला. ओहो, गेलाय का बाहेर? नाही, तिथे जेल पकडण्याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न झाला मनीषचा. चेंडू सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. चांगच्या बॅटमधून चौकार आलाय. या क्षणाला हा चौकार फार महत्वाचा. 44 धावा झाल्यात. 3 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा साहिल. वेळ घेऊ नका जास्त, चला प्लीज. ओ एस टी चित स्टंपिंग पुढे गेले आणि एस टी रक्षक संजयने आपला काम चोख केला. फलंदाज दिशांग बॅक टू द डग आउट. तर न्यू बॅटर हर्षल मैदानावरती. 2 चेंडू शेष आहेत. बघूया धावसंख्या 44 धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर तयार. साहिल कट करतायत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 45. अखेरचा चेंडू. कमबॅक जबरदस्त झालंय. या 5 बॉलमध्ये केवळ 8 धावा साहिलने खर्च केल्यात. अखेरच्या बॉलवरती बघूया काय घडतंय. हर्षलच्या बॅटमधून हा सिंगल, ही सिंगल आलेली आहे. शेवटचा बॉल. 45 धावा झाल्यात. साहिल पाटील हर्षलसाठी शेवटचा बॉल. कट करताय समोर फिल्डर. एक पेक्षा जास्त मिळणार नाही आणि अशा प्रकारे डाव पहिला संपलाय. पहिल्या डावात टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंगला सामोरे जात असताना जे अनुमान क्रिकेट संघ नियोजने एकूण धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे 46-46 आणि या धावा करताना विकेट 6 गमावलेली आहेत. 47चं टार्गेट जय बजरंग क्रिकेट संघ पिसवलीला पूर्ण करायचं 30 चेंडूमध्ये. तर दिलीप दादा पितांबरे यांचा आपण करूया सन्मान. आणि हा सन्मान विजयदादा पाटील यांना मी सांगेन की आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. तर आदरणीय श्री दिलीप दादा पितांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया त्यांना सन्मानित. हा सन्मान विजय पाटील यांच्या शुभास्ते केला जाईल.
या करूया आपण सन्मानित दिलीपदादा पितांबर यांना आणि सन्मान विजय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि वाडेगरची चिल्लर पार्टी भरपूर आलेली आहे. स्क्रीनमध्ये बघू शकाल हा सन्मान मान्यवरांचा होत असताना आदरणीय श्री दिलीपदादा पितांबरे यांचा सन्मान विजय पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना सन्मान चिन्ह त्याचबरोबर हिंदू धर्माचं प्रतीक तुलसीचे रोपटं आणि तेजस्वी फुलांचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन सन्मान होत असताना मान्यवरांचा. होळे आपण लगेचच कॉमेडी बॉक्समध्ये ऐकूया खेळाचं दुसरं सत्र. कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री नितीन काळन सरांना आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात. चला बॅट्समन लगेच पाडवा प्लीज. पिसिवली संघाला विनंती असेल या मॅचमध्ये 47 या मॅचचा विजेता आणि बेतवडे बी मध्ये लगेच मॅच होईल. त्यामुळे यानंतर अजूनही 5 मॅचेस आहेत त्यामुळे घाई करा प्लीज. नरेश भोईर यांच्याकडे एक पारितोषिक आलंय. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. नरेश भोईर साहेब सुद्धा ऑनलाईन सामना पाहतायत. पिसिली चंद यांच्याकडनं पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 1000, सलग 3 चौकार 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 47 धावा तुम्हाला चेस करायचे आणि इथून या मॅचचा विजेता आणि बेतवडे बी मध्ये मॅच होईल. पडले संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकलेले आहेत. सापाड आणि गौरीपाडा संघ ऑलरेडी सुपर 3 मध्ये. ते मी बघायचे 2 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर असतील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. सिनियर अजय पाटील आज संघामध्ये, विशाल पवार, 2 भरपूर अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. संतोष मामा नाही येत आज. संतोष पाटील त्यासाठी अजय आलेत ना. संतोष मामांची जागा भरून काढावी लागेल. नितेश पाटील, मानस, स्वप्नील आहेत, केतन पाटील आहेत, करण पाटील हे ऑप्शन आहे. 4 प्रॉपर गोलंदाज असू शकतात या टीमकडे. मात्र सलामी जोडी आपण पाहतोय. निलजे संघ बघा, जय हनुमान निलजे टीमची 20 खेळाडूंची लिस्ट MTC कडे. ग्रुपमध्ये तर त्यापेक्षा जास्त खेळाडू असतील. नितेश पाटील येतात पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय. सलामी जोडी मैदान दाखल झालेली आहे. साहिल पाटील आणि स्ट्राईक एंडला स्वयं पाटील ही सलामी जोडी आहे. 47 चेस करायचे तुम्हाला. तर नितेश पाटील आपल्याला बघायचंय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पुढे आले.
आणि सिंगलने खातं उघडलं गेलं ते स्वयं पाटीलचं आपण पाहतोय. 47 चेस करायचे त्या मॅचमध्ये. काही डिक्लेअर झोन आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत विकेट हॅट्रिक रोहित पाटील सपाट, दक्ष मात्रे पडले आणि गिरीश पाटील बेतवडे अशा 3 विकेट हॅट्रिक आणि मिडन षटक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय दक्ष मात्रेच्या माध्यमातून. म्हणजे दक्ष मात्रेने विकेट हॅट्रिक, मिडन षटक, शॉट तर झेल तिथे टिपलेला आणि स्क्वेअर लेगच्या पंचाने बघा लगेच बोर्डवरती केलं. म्हणजे त्यांनी हा झेल पाहिलेला आहे. झेल तिथे टिपलाय. फलंदाज साहिल पाटील 0 बाद. झेल टिपला तिथे. जबरदस्त कठीण झेल होता. फक्त कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात टेनिस क्रिकेटमध्ये. आणि साहिलची खेळी इथे समाप्त झाल्यानंतर संजय पाटील आलेत 3ऱ्या क्रमांकावरती. साहिल पाटीललाही वाटलं नाही की हा झेल पकडला जाईल. आता दिशा नाहीत, काही करू शकतात. बॅटिंग स्प्रे का ओके. आणि क्रीडांगण सुद्धा तसंच आहे ना, तुम्ही डाय मारू शकता. स्प्रे घेऊन जायचंय बॅट्समॅनसाठी का ओके. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बघा डाय दिशाने मारली, मात्र स्प्रेची मागणी स्वयं पाटीलने केली. होतं ना असं क्रिकेटमध्ये. विनोदला बोलल्यानंतर नितीनला कळ लागते असं आहे ना. नाही तर ड्रिंक्स ब्रेक कुठे लगेच 2च बॉल झालेत. बघा आमचे वाडेकरचे खेळाडू सांगतात की ड्रिंक्स ब्रेक करून घ्या. मग 2च बॉल झालेत. नितेशला विकेट मिळाली. नितेश पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे. करण विकेट घेतात, केतन विकेट घेतात, मनाल जेव्हा गोलंदाज येतात तेही विकेट घेतात. अश्विनी अजय पाटील ही ऑप्शन आहे. नितेश बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. संजयला थोडंसं शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन चांगलं आहे नितेश पाटील कडे. आपण जर पाहिलं तर वेग प्रचंड आहे. अचूक टप्पा त्याच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतो. एकाच ॲक्शनमध्ये ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, कधी स्लोअर वन, सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही प्रगती करू शकता. आणि भरपूर प्रगती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत नितेशने केलेली आहे. त्याचमुळे आतापर्यंत 5 बाईक 1 4 व्हीलर कार त्यांनी जिंकलेली आहे. इथे बॅटची एज लागली आणि फलंदाज संजय 0 विशाल पवारने एक जबरदस्त कठीण झेल पकडलाय. फलंदाज बाद. विशाल पवार बद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आजही आपण पाहिलं 40 ओलांडली, मात्र काय फिल्डिंग आहे. कारण फिटनेस चांगला आहे. कारण क्रिकेटमध्ये काय हवं आहे तर फिटनेस. आणि फिटनेस जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकता. लेफ्टी बॅटर आहे हे लक्षात घ्या निजे टीम. आणि फिल्डिंग लगेच सेट करा. सुजित भोईर आले बॅटिंग करण्यासाठी. 47 इतक्या सोप्या नाही आहेत इथे चेस करणं. जर नितेश पाटीलची जर 2 षटकं असतील तर ते अजून अवघड आहेत. निगूच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा 2 सामने निजे संघाने जिंकले. आणि आज सुपर 8 मध्ये वडवली बी या संघावर त्यांना मॅच खेळायची आहे. नितेश इथे चेंडू हवेत आहे. स्वप्नीलने कॉल दिलाय आणि झेलही टिपलाय. सुजित आले आणि सुजित चालले. 3री विकेट या ओव्हरमध्ये गमावलेली आहे. राजेश पाटील, सुरेंद्र पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट नितेश पाटीलच्या नावावरती आहेत. नितेश पाटील नेहमी चर्चेत असतात. 5 बॉलमध्ये 1च धाव दिली आहे.
सागर शिसवे पिसिवली यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल पिसिवली संघासाठी. नाही तर स्वतः कॅप्टन साहिल मैदान दाखल झालेत. नितेश पाटील काय गोलंदाजी करतायत, अचूक टप्पा, व्हेरिएशन, सर्व काही गुणवत्ता असणारा खेळाडू नितेश पाटील नेहमी चर्चेत का असतो. बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग असो, त्याचमुळे चॉईस कॅप्टन सुद्धा बोलायच्या वेळी त्याची निवड केली जाते. हंसिका 11 पिसिवली संघ ज्यावेळी डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये खेळले होते त्यांचे चॉईस कॅप्टन होते नितेश पाटील. नितेश फुल टॉस होता, फक्त दिशा दिली, खराब बॉल होता नितेशचा, त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. तीन विकेट आल्या मात्र शेवटच्या बॉलवरती चौकार सुद्धा आलाय. टार्गेट 47 चे म्हणजे 24 बॉलमध्ये 42 अजूनही करायचे आहेत. चला फिल्डिंग लगेच सेट करा, निजी टीम थोडं सहकार्य करा. करण पाटील इथे दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. हा शेवटचा बॉल आपण पाहिला तर थोडासा खराबच बनावं लागेल नितेशचा, कारण की स्क्वेअर लेगच्या वरून साहिलने पाठवून दिले. साहिल आणि स्वयं ही जोडी आता आपल्या पाहायला मिळते. स्वयं पाटील डावखुऱ्याचे गोल फलंदाज आणि साहिल मैदानात आल्या त्यांनी चौकाराने खातं उघडलंय. नितेश पाटील ज्यावेळी गोलंदाजी येतात तेव्हा ज्यावेळी ते चेंडू रिलीज करतात त्याच्या शेवटच्या रिलीज ज्यावेळी करतात बॉल त्यावेळी त्यांच्या बॉलवरती नजर तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी स्लोअर वन. करण आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले. 3 विकेट जरूर मिळाल्या मात्र 5 धाबाही आल्या. 24 बॉलमध्ये 42 अजूनही करायचे आहेत पिसिवली टीमला. या मॅचमध्ये मॅच रंगतदार होईल. मोहन दळवी यांच्याकडनं करणला प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला चेंडू टॅप केला, इथे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विशाल पवारने केला होता मग तो स्वयं थोडक्यात बचावले असंच म्हणावं लागेल, कारण इथे सिंगल नव्हती, कारण यष्टेशच्या हातामध्ये बॉल होता आणि ऑलरेडी तुमच्या 3 विकेट गेलेले आहेत. बॅटची मागणी केली आय थिंक स्वयंने. बॅट घेऊन जा लगेच, विनंती असेल बॅट लवकर घेऊन जा. मोहन दळवी वाडेकर यांच्याकडनं प्रत्येक विकेट, कशी विकेट आली तरी करणला 100 रुपयाचा कॅश प्राईज. वाडेकर संघाच्या माध्यमातून जबरदस्त आज मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर जेवण, तिन्ही दिवस व्हेज नॉन व्हेज, आणि यासाठी वाडेकरची ओळख आहे. क्रिकेटमध्ये तर भरपूर त्यांना प्रसिद्धी मिळाली, मात्र चांगले आचारी सुद्धा आहेत यांच्या गावामध्ये. आणि इथे झेलची शक्यता आहे. साहिलची विकेट धोक्यात आहे, ज्या साहिलने चौकाराने खातं उघडलं होतं. 100 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल करणला. सहा वरती लागणारा 4था धक्का पिसिवली टीमला. साहिल भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. रोहित आलेत बॅटिंग करण्यासाठी. रोहित भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. करणला पहिली विकेट इथे जरूर मिळाली आणि ती महत्वाची. ज्या साहिलने नितेशच्या विरोधात चौकार ठोकला तर त्याचीच विकेट घेतली. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एसटी रक्षक बघा विशाल पवार, मास्टर माइंड खेळाडू आहेत एस्टनच्या मागे. सध्या 2 मास्टर माइंड अजय पाटील आणि विशाल पवार ही जोडी बघायला मिळते. कारण 47चं टार्गेट इतकं सोपं नाही. मी मगाशीच उल्लेख केला ही धावसंख्या 60-65च्या बरोबर आहे या मैदानामध्ये. करण बॅटची एज लागली आणि फलंदाज रोहित सुद्धा तंबूच्या आशेला परतलेत. विवेक आलेत बॅटिंग करण्यासाठी.
अजून 100 रुपये मिळालेत मोहन दळवी यांच्याकडनं, म्हणजे 200 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झालेत. चला थोडंसं फास्ट खेळा. यानंतर 4 मॅचेस. सध्या विनोद पाटील सर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. सुखदेव काका यांचं स्टेटस वरती आपण पाहतोय. आता 6 वरती 5 विकेट गेलेत. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. विश्वचषक भारत झिम्बाब्वे 1983चा विश्वचषक अशीच परिस्थिती भारतीय संघाची आणि त्यानंतर शतक पाहायला मिळालं तो कपिल देवचं. आई चांगली बॉलिंग बघा, आज काय अफलातून गोल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते विनोद सर. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक. अवघ्या 6 धावा 5 विकेट. 19 बॉल मध्ये 41 सजुरी करायचे आणि आता 6 वरती 6वा धक्का लागलेला आहे. पिसिली टीमला दिशाने एक चांगला झेल टिपलाय. एखाद्या फुटबॉलचा स्कोर विनोद सर आपण पाहतो तसा स्कोर आता स्क्रीनवरती आपल्या सध्या 6 वरती 6 विकेट. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने आम्ही त्यांना स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचं खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आणि गुरुनाथ कापसे साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी सुद्धा नक्कीच त्यांचं मोठं योगदान आहे. गुरुनाथ कापसे साहेब आणि वाडेज संघाला सुद्धा त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. जेव्हापासून कल्याण डोंबिवलीमध्ये वाडेकर संघ खेळतोय. मनीष आलेत बॅटिंग करण्यासाठी. 18 बॉलमध्ये 41. या मॅचमध्ये आता बनवायचे आहेत 47 बनवायच्या होत्या, फक्त 6 आल्या आहेत. 6 विकेट गेल्या आहेत. मनीष माई आलेत. करण पाटीलचे 300 रुपये आमच्या जमा आहेत मोहन दळवी यांच्याकडनं. करण काय सांगतायत फिल्डिंग? अठरा बॉल 41 ची मॅच रंगतदार होईल का बघायचे. नितेश आलेत, त्यामुळे विकेट मिळेल का? हर्षलचा जजमेंट चांगला आणि एक चांगला झेल टिपलाय. 6 वरती लागणारा हा 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. नितेशच्या खात्यामध्ये 4थी विकेट आणि बघायचे आता नितेश पाटील या मॅच मध्ये 5 पूर्ण करेल का? आगमनाने बघा लगेचच त्यांनी कॅश प्राइस सुद्धा लावले. सलग 3 षटकार कोणताही फलंदाज मारतोय तर 2000 रुपये. सलग 3 चौकार मारतायत 1000 रुपये आणि ऐवा कॅच जर प्रेक्षक पकडतायत तर त्यांच्यासाठी 500 रुपये. पवन आलेत 9व्या क्रमांकावरती. विनोद सर 6 वरती 7 विकेट गेलेत आणि आता बघायचं नितेश पाटीलकडे संधी आहे 5 पूर्ण करण्याची, कारण 4 विकेट त्यांनी या मॅच मध्ये घेतलेत. 3 विकेट करणने घेतलेत, त्यामुळे संघ अडचणीत सापडलाय तो पिसिवली. आरामात काही करू नका. बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. पाय स्किट होतो, रनवेमध्ये बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. हर्षलने एक चांगला झेल टिपला. झेल थोडासा कठीण वाटू लागला होता कारण की पुढे आले होते नंतर मागे गेले. निजेगावचे जावई शशिकांत पाटील यांच्याकडनं कोणत्याही गोलंदाजी निजेचे हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. नितेश जबरदस्त मोठ्या फटक्यांपासून विनोद सर वंचित ठेवले, कारण टार्गेट 47चं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट. याही ओव्हरची सुरुवात विकेटने झाली. निलेश कापसे आपण गुरुनाथ कापसे साहेबांकडनं जे पारितोषिक आहे
सलग 3 षटकार 2000, सलग 3 चौकार 1000 आणि ऐवाक्यासाठी 500. जे प्रेक्षक बसले होते विनोद सर ते आता उभे राहिलेत समोर. आणि विकेट हॅट्रिकला सुद्धा 1000. नगरसेवक चषक मध्ये सुवर्ण संधी तुमच्यासाठी. विकेट हॅट्रिक 1000, सलग 3 चौकार 1000, सलग 3 षटकार 2000 आणि प्रेक्षकांसाठी ऐवाक्यासाठी 500. गुरुनाथ कापसे साहेबांकडे पारितोषिक असणार आहे. शशिकांत पाटील वाडेकर निलजे गावचे जावई त्यांच्याकडे हॅट्रिकसाठी निलजे संघाला फक्त 500 आहेत. मामा ओव्हर हॅट्रिकला लावायला पाहिजे कारण 2 ओव्हर हॅट्रिक झालेत. जावई आता आले का? ओके. नितेश कव्हरच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 9 वरती. 7 गडी बाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चं टार्गेट होतं. मागची मॅच बेतवडे बी संघाने जिंकले. त्या अगोदर आदर्श 11 पडले संघाने 2 सामने जिंकलेत. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. उत्तर नाहीये मात्र 1 बाउंडची वॉर्निंग दिली आहे. नितेशच्या स्पेलचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बघायचं शेवटच्या बॉलवरती विकेट आली. ते फायफर ते पूर्ण करू शकतात. 4 विकेट त्यांनी या मॅच मध्ये घेतलेले आहेत. नितेश इथे चेंडू उंच गेलाय. फायपर पूर्ण होईल का? नाही. निशानने कॅच सोडली. धाव तर एकच मिळाली आहे. षटक तिसरं समाप्त झालंय. पाणी घेऊन जायचं मैदानात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहतोय ती धावपलकर धावा 10. चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या 37. दिशांकडनं या चुका होत आहेत. आणि मग एक कठीण झेल पकडला. कदाचित बॉल दिसला नसावा. त्यामुळे तुम्ही कॅपचा वापर करा, ग्लेअरचा वापर करा. या गोष्टी करणं गरजेचं आहे. या प्रकारे विशाल करतात. बरेचसे खेळाडू आहेत गॉगलचा वापर करतात ते आणि करायला पाहिजे ज्यावेळी तुम्ही खास करून उन्हात फिल्डिंग करता. विनीत आलेत. जे म्हटल्यानंतर मकर संक्रांत चषक ही ट्रॉफी आपल्या लगेच डोळ्यासमोर येते. सतीश दादा पाटील स्मृती चषक सुभाष पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा. स्वप्नील डाऊन दी बॉल आणि झेल टिपलाय. 8वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 10 या धावसंख्येवरती पिसिवली संघाला विनीतच्या खात्यामध्ये पहिली विकेट. विघ्नेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 8 विकेट गेलेत.
काल आपण गिरीधर पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला पाहिली. कार्यसम्राट माजी सरपंच नेजे गावचे, जर्मन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष. इथे चेंडू हवेत आहे, पुन्हा स्वप्नील, आणि स्वप्नील गेलेत तर झेल का सुटेल. झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. 9वा धक्का मैदानामध्ये 10 वरती. आणि आता शेवटची जोडी. या ओव्हरमध्ये जर शेवटची जोडी मैदानात थांबली तर कदाचित अजय पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये येऊ शकतात बॉलिंगसाठी. दहा वरती 9वा धक्काने आता शेवटची जोडी मैदानात आहे पेसिवली संघाची. हॅट्रिकच्या उमटल्या विनीत. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शशिकांत पाटील निजेगावचे जावई आणि आमचे नक्कीच गुरुनाथ कापसे यांच्याकडे सुद्धा 1000 होते, म्हणजे 1500 मिळाले असते विकेट हॅट्रिक घेतली असती तर. अपील आणि फलंदाज बाद. 10 वरती ऑल आउट झालाय पहिला संघ या स्पर्धेतील. सर्वात कमी धावांवरती ऑल आउट झालेला आहे संघ आपण पाहतोय पिसिवली. त्यामुळे आता मॅच होईल निजे विरुद्ध बेतवडे बी. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्या मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. त्यामुळे नितेश पाटीलला मी विनंती करतोय की आपण टॉससाठी लगेच या आणि या मॅचचा मारतो मॅच. आणि करण या, आपल्याला 300 रुपये. चला टॉससाठी बेतोडे बीचे कॅप्टन आलेले आहेत. नितेशला आम्ही विनंती करतो की आपण या 4 ओव्हरची मॅच आहे, मॅन ऑफ द मॅच घोषित करतोय. थोडंसं चेक करतात आमचे स्कोरर. नितेशने 4 विकेट घेतलेत, करणने 3 विकेट घेतलेत, विनीतने 3 विकेट घेतलेत. त्यामुळे तिघांना तर मॅन ऑफ द मॅच देऊ शकत नाही आहे. आणि बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर नितेश थोडंसं घाई करा, आमचे संपर्क साधा. पिसिवलीचे संजय पाटील यायचे, आपला सत्कार होईल. संजय पाटील पिसिवली. हे काय आलेत ना बेतोडे बीचे कॅप्टन. करण या, आपल्याला 300 रुपये. नाही आम्ही काय घोषित केलेले. एक रन आणि 3 विकेट घेणारा करण पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला टॉस अगोदर होईल गुरुनाथ कापसे साहेबांच्या शुभ हस्ते. संजय पाटील या, आपला सत्कार होईल पिसिवलीचे. गुरुनाथ कापसे साहेबांच्या विजयचा टॉस करून घ्या अगोदर, म्हणजे थोडंसं ब्रेक मिळेल ना खेळाडूंना, कारण लगेच मॅच खेळत आहेत. त्यामुळे टॉस अगोदर करा, नंतर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. आणि संजय पाटील यांचा सत्कार करून घ्या, हरकत नाही आहे, त्यांना जायचं आहे. यानंतर 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत 4 ओव्हरच्या. स्वप्नीलने बघा बऱ्याचशा कॅचेस पकडल्या आहेत. बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा कूलर आहे ना करण, त्यामुळे स्वप्नीलने एकही कॅच सोडली नाही आज. संजय पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर आपण टॉस सुद्धा लगेचच करणार आहोत. निजे विरुद्ध बेतवडे बी. आणि या मॅचचा विजेता पडले बरोबर खेळेल. त्यामुळे पडले गाव संघ आपण रिपोर्टिंग करा. पडले संघाने या अगोदर देसेच्या मैदानात हा कारनामा केला होता. वाघबील संघाला 10 रनवरती ऑल आउट केला होता. गुरुनाथ कापसे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. आणि त्यानंतर करणला आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत, ज्याने 1 षटक टाकलं, 1च धाव दिली आणि 3 विकेट घेतल्या. मागच्या वर्षी उंबारली संघाने सुद्धा एका संघाला 9 धावांवरती ऑल आउट केलं होतं नागाव चषकमध्ये. टॉस कोणी जिंकलाय? मॅन ऑफ द मॅच करण आहेत.
करण या मॅन ऑफ द मॅच. निजे संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग ते करणार आहेत. बेतोडे बी संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. दिलीपजी तांबरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. दिलीप तांबरे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि करणला 300 रुपये कॅश प्राइज दिलं का? द्या. सुनील मामा देतात. या करण या 300 रुपये. पुढच्या मॅचमध्ये नेजे गावने जर्मन क्रिकेट संघ नेजेने टॉस जिंकलाय. ते प्रथम गोलंदाजी करणार आहेत. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल बेतवडे बी या संघाला पुढच्या मॅचमध्ये. नाही नितेश 100 नको आपल्याला. फिल्डिंग लावून घ्या. 4 मॅचेस आहेत.